मंडळी नमस्कार. तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा आपला जो व्हिडिओ आहे, या व्हिडिओमध्ये आपल्याला जेव्हा अचानक कुठल्या तरी लांबचा प्रवास करावा लागतो आणि हा जर आपल्याला प्रवास करायचा असेल तर आपल्याला रेल्वे शिवाय पर्याय नसते. मग आता रेल्वे शिवाय जर पर्याय नसेल आणि अचानक आपल्याला जर प्रवास करायचा असेल तर चार्ट प्रिपेअर झाल्यानंतर आता रेल्वेमध्ये आपल्याला जे काही व्हॅकन्सी आहे किंवा जो काही चार्ट आपल्याला बघायचा असेल तर ती सुद्धा सुविधा एक रेल्वेने उपलब्ध करून दिलेली आहे. कारण काय होतं माहित आहे का, की आपल्याला जर अचानक प्रवास करायचा असेल, म्हणजे अचानक जेव्हा प्रवास करायचा असतो त्या दिवशी आपण रेल्वे स्टेशनवर जाऊन तिकीट काढतो आणि ट्रेन आल्यानंतर आपण टीसीच्या मागे फिरतो, मला काही सीट्स अवेलेबल होते का. आता रेल्वेने एक नवीन सुविधा याच्यामध्ये करून दिलेली आहे की व्हॅकन्सी पब्लिक त्यांनी चार्ट असा एक ऑप्शन दिलेला आहे IRCTCच्या वेबसाईटवर. आणि तुम्ही जर त्या वॅकन्सी ऑब्लिक चार्ट वर क्लिक करून ज्या ट्रेननी तुम्हाला जायचं आहे त्या ट्रेनचा नंबर त्याच्यामध्ये टाकलेला. आता हे लक्षात घ्या, ही जी माहिती आहे ही चार्ट प्रिपेअर झाल्यानंतरची आहे. कारण चार्ट प्रिपेअर झाल्यानंतर टीसी शिवाय रेल्वेत व्हॅकन्सी कोणत्या बर्थ मध्ये आहे हे आपल्याला कोणीच सांगत नाही, ते सगळं टीसी कडे असते. परंतु रेल्वेने आता ही सुविधा आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. टीसी ला न भेटता तुम्ही रेल्वे स्टेशनवर तुमच्या स्मार्टफोनच्या सहाय्याने सुद्धा कुठल्या बर्थ मध्ये कोणतं सीट व्हॅकंट आहे हे पाहू शकता. त्याच्यासाठी फक्त तुम्हाला थोडीस त्या IRCTCच्या वेबसाईटवर जाऊन काय प्रोसेस करायची आहे ही आता आपल्याला समजून घ्यायची आहे. मी तुम्हाला प्रॅक्टिकली करून दाखवतो की कुठल्या बर्थ मध्ये कुठल्या याच्यामध्ये ट्रेन मध्ये कोणतं बर्थ अवेलेबल आहे. म्हणजे S1 मध्ये आहे, S2 मध्ये आहे, S3 मध्ये आहे की AC मध्ये आहे की सेकंड AC मध्ये आहे, कुठं तुम्हाला पाहायचंय. आणि तो बर्थ नंबर सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये त्यांनी दिलेला असतो. त्यामुळे तुम्हाला आता टीसीच्या मागे फिरायची गरज नाही. सरळ तुम्ही त्या बर्थवर जाऊन तिथं बसू शकता आणि टीसी आल्यानंतर तुम्ही तुमचं तिकीट सुद्धा बनवून घेऊ शकता. अशी एक सुविधा रेल्वेने आता करून दिलेली आहे. आणि हे जनरली आपल्याला याचं काम केव्हा पडते तर चार्ट प्रिपेअर झाल्यानंतर. कारण चार्ट प्रिपेअर झाल्यानंतर बरेचसे लोक आपण पाहतो ट्रेनमध्ये टीसीच्या मागे फिरतात, साहेब आहे का टिक कुठेतरी बर्थ अवेलेबल माझ्यासाठी. आता तसं नाही. मग आता त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, मी सगळं तुम्हाला आता प्रॅक्टिकल करून दाखवतो. आणि हे प्रॅक्टिकल आपल्याला करायचं आहे. याच्यात अवेलेबिलिटी कशी पाहायची ते सुद्धा आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघावा लागेल. आणि तुम्हाला माझी एक विनंती राहील, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला तुम्ही लाईक करा. आपण जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशा प्रकारचे जे काही नवनवीन व्हिडिओ येतात ते आपल्याला बघण्यासाठी नोटिफिकेशनद्वारे उपलब्ध होतील. चला तर मग आता सुरुवात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, आपला स्मार्टफोन घ्यायचा आहे, IRCTCच्या वेब पेजवर जायचं आहे आपल्याला. त्यासाठी आपल्याला इंटरनेट ऑन करावं लागेल. मग आता मी सुरुवातीलाच याच्यामध्ये इथे एक शेअर करतोय माझं इंटरनेट गुगलचं पेज मी इथं शेअर करतोय. हे माझं इंटरनेट मी इथं तुमच्या समोर आता शेअर केलेलं आहे. हे माझं गुगलचं पेज आहे. इथं आल्यानंतर इथं आपल्याला IRCTC टाकावं लागेल. बघा हे इथं IRCTC आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथं IRCTC नेक्स्ट जनरेशन ई तिकीट सिस्टीम्स असे एक येते, याच्यावर क्लिक करायचं. आपण शांततेने जाऊया. याच्यावर क्लिक केल्यानंतर हे पेज आता लोड होऊन राहिलेलं आहे माझं. हे पेज येईल इथं. बघा हे होम पेजला आलेलो आहोत आपण IRCTCच्या. इथं आल्यानंतर तुम्हाला या साईडला दिसते PNR स्टेटस आणि याच्या राईट साईडला बघा चार्ट ऑब्लिक वॅकन्सी हे दिसते तुम्हाला. हे लक्षात घ्या, ही कृती ज्या दिवशी तुम्हाला ट्रेननं जायचं आहे त्याच दिवशी तुम्हाला करता येते, त्या अगोदर नाही करता येत. चार्ट प्रिपेअर झाल्यानंतर ही कृती करता येते. म्हणजे चार्ट प्रिपेअर झाल्यानंतर व्हॅकन्सी कशा बघायच्या
हे आता रेल्वेने आपल्याला नवीन एक उपलब्ध करून दिलेलं आहे. ही एक नवीन टॅब याच्यावर आलेली आहे. त्यावर आपण आता सध्या या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करतोय. बघा मग चार्ट्स ऑब्लिक वॅकन्सी याच्यावर क्लिक करू आपण. याच्यावर क्लिक केल्यानंतर पुन्हा आता माझ्याकडे एक नवीन पेज इथं ओपन होते आहे. ते बघायचंय आपल्याला. रिझर्वेशन चार्ट्स वर हे केलेलं आहे मी. हे ओपन झालेलं आहे. आता इथं तुम्हाला जर्नी डिटेल्स टाकायचं आहे. जर्नी डिटेल्स टाकायचं आहे. मी तुम्हाला ज्या ट्रेननं तुम्ही जाऊन राहिले, तुमच्याकडे तिकीट आहे पण तुमचं रिझर्वेशन कन्फर्म नाही, त्या ट्रेनचा नंबर इथं टाका. आता समजा मला आज मी कुठून जातोय ते मी शेगावला आलो होतो गजानन महाराजांच्या दर्शन करायला. आता तिथून मला आज नागपूरला जायचंय. आजची तारीख आहे 4 तारीख. मग आता चार्ट पेपर झालेलाच आहे आजच्या कोणत्याही ट्रेनचा. तर मग मला आता मी सुरुवातीला अगोदर एक ट्रेन आहे माझ्याकडे. ती ट्रेनचं एक ऑप्शन आहे ते आहे गीतांजली. आणि ही गीतांजली 2:15 आहे आज दुपारला. तर मग मी त्या ट्रेनचं सर्च करतो. आता या गीतांजलीचा नंबर आहेच आपल्याला माहितच असते. त्या गीतांजलीचा नंबर आहे 12:08:59. तर इथे या ट्रेनचा नंबर टाकतो मी 12:08:59. बघा इथं गीतांजली आलेलं एक्सप्रेस, याच्यावर क्लिक करायचं. त्याच्यानंतर तुमचं बोर्डिंग स्टेशन म्हणजे तुम्हाला कुठून बसायचं आहे. मग आता बोर्डिंग स्टेशन तुमच्या तिकीटमध्ये, तर मी शेगावला आलो तर शेगाव आहे माझं तिकीट. तर आता आपल्याला बोर्डिंग स्टेशन इथं आपण क्लिक करणार आहे. शेगाव हे आलेलं आहे. शेगाव. शेगाव टाकलं आपण. म्हणजे सुरुवातीला मी काय टाकलं इथं, ट्रेन नंबर, मला ज्या ट्रेननी जायचं आहे आज. चार्ट प्रिपेअर झालेला आहे गीतांजलीचा आणि त्याच ट्रेननी मला जायचंय. मग आता त्या ट्रेनमध्ये कुठल्या बर्थमध्ये कुठली व्हॅकन्सी आहे ते मला आता बघायचं. मग त्यासाठी मी काय केलं, इथं गीतांजली ट्रेनचा नंबर टाकला. गीतांजली एक्सप्रेसचा तो नंबर आहे 12:08:59. त्याच्यानंतर आजची तारीख आहे इथं 4/2/2024. हे आजच्याच तारखेसाठी आहे, हे पुढच्या तारखेसाठी नसते, हे लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर इथं चार्ट प्रिपेअर झालेला आहे. कुठून मी बसतोय तर मी सेगोन, हा माझा बोर्डिंग पॉइंट आहे. आता मी गेट ट्रेन चार्ट, आता याच्यावर क्लिक करायचं म्हणजे तुम्हाला त्या ट्रेनचा चार्ट मिळणार आहे, जो प्रिपेअर झालेला चार्ट आहे. आणि त्याच्यामध्ये कुठं व्हॅकन्सी आहे ते तुम्हाला दिसणार आहे. बघा हे केलेलं आहे मी. हे आलंय. आता इथं बघू आपण. ट्रेन नंबर आहे 12:08:59. जर्नी डेट 4/2/2024. बोर्डिंग सेगावरून मला हे करायचं आहे. त्याच्यानंतर नाशिक रोडचं त्यांनी सध्या चार्टची पोझिशन आपल्याला ते दाखवते. नंतर इथं सेकंड चार्ट वॅकंट बर्थ स्टेटस 4/2/2024. आता त्यांना टाइम दिलेला आहे 9:09 ही पोझिशन आहे. समजा आता तुम्हाला बघायचं आहे काहीतरी थर्ड एसी मधलं बघू आपण. मला जर थर्ड एसी जायचं असेल तिथं थर्ड एसी मध्ये कुठले कुठले बर्थ असतात, थर्ड एसीचे ते बर्थ आणि त्याच्यामध्ये कुठलं कुठलं सीट वॅकंट्स आहेत ते आपल्याला बघायचंय. बघा आता यांनी दिलेलं आहे भुसावळ जंक्शनला B2 आहे. म्हणजे जर जळगाव ते भुसावळ जर गेलो आपण तर तिथं B2 आहे. B2 मध्ये जो बर्थ आहे तो 14 नंबरचा रिक्त आहे मित्र. म्हणजे हे पोझिशन्स तुम्हाला ऑनलाईन कळते आता. त्याच्यानंतर पुढचं त्यांनी दिलेलं आहे, हे प्रत्येक स्टेशनचं यांनी दिलेलं आहे. जळगाव पासून तर भुसावळ जंक्शन मध्ये B2 मध्ये 9 नंबरचं सीट्स वॅकंट आहे. त्याच्यानंतर तुम्हाला हे पुढे यांनी दिलेलं आहे, भुसावळ ते शेगाव B1 मध्ये 71 नंबरचं सीट वॅकंट आहे. त्याच्यानंतर भुसावळ ते पुन्हा शेगाव B1 मध्ये 66 नंबरचं वॅकंट आहे. म्हणजे तुम्हाला भुसावळ ते शेगाव B1 मध्ये जर बघितलं आपण तर 2 सीट मला इथं व्हॅकंट दिसतात. जर मला थर्ड एसी न जायचं असेल तर 71 आणि 66 या 2 सीट्स सध्या व्हॅकंट आहेत. आणि तुम्ही याच्यावर जाऊन बसून त्यानंतर तुम्ही तिकीट तुमचं बनवून घेऊ शकता टीसी कडनं, जे तुम्हाला फेअर लागेल. याचं जे आपण जे बेडवर आता समजा रिझर्वेशन करायचं आहे त्याचं जे फेअर लागेल ते फेअर भरून आपल्याला ह्या 2 सीट पैकी एक कुठलीही सीट अलॉट होऊ शकते. अशा प्रकारे हे आपण आता बघितलेलं आहे. हे आहे थर्ड एसीच दिलेलं आहे त्यांनी. समजा एखादा गृहस्थ जे आहेत त्यांना स्लीपरचं बघायचं आहे. मग आता आपण इथं स्लीपर मध्ये येऊ. हा स्लीपर दिलेला आहे.
बघा ही पोझिशन दिलेली आहे. सेगाव टू अकोला जंक्शन S6 मध्ये 75 नंबरचा जो बर्थ आहे तो रिक्त आहे. कुठून? सेगाव पासून तर अकोला जंक्शन पर्यंत. त्याच्यानंतर नाशिक रोड पासून तर वर्धा S7 मध्ये 79 आहे, हा इथं रिक्त आहे. पुढे सेगाव पासून तर अकोला जंक्शन S6 मध्ये 74 सुद्धा रिक्त आहे, म्हणजे इथं सुद्धा तुम्ही बसू शकता. आणि नंतर आपण आपलं तिकीट जे काही रिझर्वेशन आहे ते तिकीट तिथं टीसी येतील त्यांच्याकडनं आपण बनवून घ्यायला पाहिजे. अगोदर हे कसं होतं, सगळं टीसीच्या भरोशावर, ते कोणाला द्यायचं कोणाला नाही द्यायचं ते त्यांचं बरोबर ठरलेलं होतं. पण ते त्या ज्या कंप्लेंट्स गेलेल्या जातात त्याच्यावरून रेल्वेने एक नवीन नवीन सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे, आणि हे आपल्या प्रत्येकाला माहीत असायला पाहिजे. म्हणजे आपण तिथं जाऊन बसायचं, टीसी आल्यानंतर बाकायदा हे रिक्त आहे, हे पाहिजे चार्ट मध्ये दिसतंय मला, आणि हे तिकीट मला तुम्ही आता बनवून द्या. म्हणजे ते असं म्हणू शकत नाही आता की याच्यामध्ये रिक्त आहे की नाही आहे. म्हणजे त्यांचं कसं असे मग टीसीचं ते बिलकुल मग ते पैसे पाहून कोणाला तिकीट द्यायचं आणि कोणाला नाही द्यायचं हे चालायचं. आता तसं चालणार नाही मित्र. तुम्ही जर या चार्ट करून जर बरोबर तिथं जाऊन जर बसले तर त्यांना तिथं आल्यानंतर तुम्हाला ते तिकीटच बनवून द्यावं लागणार आहे. आणि तुम्ही चार्ट त्यांना दाखवू शकणार आहे की बा या चार्ट मध्ये इथे इथे हे रिक्त सीट्स आहे म्हणून. पुन्हा सेगाव टू अकोला S7 मध्ये 80 खाली आहे. त्यानंतर सेगाव टू अकोला जंक्शन S4 मध्ये 5 खाली आहे. सेगाव टू अकोला जंक्शन S4 मध्ये 26 खाली आहे. म्हणजे अशा प्रकारे ही S6 S7 त्यानंतर S4 S7 असे हे दिलेले आहेत. याच्यानंतर पुढच्या पेजवरही तुम्हाला नेक्स्ट पेजवर पण सुद्धा जाता येते. याच्यामध्ये इथं जर क्लिक केलं तर नेक्स्ट पेजवर सुद्धा दिसते तुम्हाला. S6 मध्ये 77 नंबर खाली आहे. पुन्हा सेगाव टू अकोला S6 79 खाली आहे. सेगाव टू अकोला S6 62 खाली आहे. सेगाव टू अकोला जंक्शन S6 मध्ये 64 खाली आहे. असे हे आपल्याला जे काही सीट्स याच्यामध्ये जे बर्थ खाली दिसतात त्या बर्थवर जाऊन तुम्ही बसून तुमचं तिकीट बनवून त्या स्टेशन मध्ये बनवून घेऊ शकता. म्हणजेच याच्यामध्ये असं म्हणू आपण की जे टीसीची मर्जी होती त्या मर्जीला त्यांनी आता काय केलंय, चाप लावलेला आहे. आणि हे सर्वसाधारण पॅसेंजर तो काही बिचारा आपला प्रवास करतोय, ज्याला वेळेवर अर्जंट आहे, त्याला गावी जायचं आहे, लांबचा प्रवास आहे, दुसरं त्याच्याकडे कुठलेही साधन नाही, त्याला रेल्वे शिवाय पर्याय नाही, तर अशा वेळेस आपल्याला या चार्टचा फार म्हणजे महत्व होईल की कुठल्या याच्यामध्ये कोचमध्ये कुठलं बर्थ रिक्त आहे ते तुम्हाला पाहता येणार. ही सुविधा रेल्वेने आता उपलब्ध करून दिलेली आहे. आपण या सुविधेचा जरूर फायदा घेतला पाहिजे. ठीक आहे, आणखी एक ट्रेन मी आपल्याला याच्यामध्ये हे करून दाखवतोय, सर्च करून दाखवतोय. बघा इथं आलो आपण पुन्हा. आता मला दुसरी ट्रेन आहे ती 1:10 आहे मला, ती आहे हावडा एक्सप्रेस. ते पण मला सेगाव स्टेशन वरूनच आहे. ती 1:10 आहे. याच्यामधली पोझिशन पाहून घेऊ आपण. तिचा नंबर आहे 12-8-33. 12-8 ADI हावडा एक्सप्रेस आहे. आजचीच तारीख आहे 4/2/2024 आणि हिचं चार्ट सुद्धा प्रिपेअर झालेला आहे. मला बसायचं आहे ते सेगाव स्टेशन वरून बसायचं आहे, म्हणून मी इथं सेगाव माझा बोर्डिंग पॉइंट आहे. गेट ट्रेन चार्ट बघा आता याच्यामध्ये. आता याच्यामध्ये जर बघितलं आपण तर हे इंजन पासून या डब्याची पोझिशन्स आहे, जे आपण कोच असतात त्यांची पोझिशन A1 A2 A3 B1 B2 B3 हे सगळं आहे. B4 आणि हे कोणतं आहे, सेकंड एसी आहे. सेकंड एसी आहे बघा, नील आहे. एकही बर्थ त्याच्यामध्ये रिक्त नाही. A2 मध्ये सुद्धा सेकंड एसीचा एकही नाही. A3 मध्ये सेकंड एसीचा नील आहे. B1 मध्ये थर्ड एसी एकही बर्थ त्याच्यामध्ये रिक्त नाही. B2 मध्ये थर्ड एसी 0 आहे. B3 मध्ये थर्ड एसी 0 आहे. B4 थर्ड एसी 0 आहे. B5 थर्ड एसी 0 आहे. B6 थर्ड एसी 0 आहे. चालले असे पुढे B7 थर्ड एसी 0 आहे. B8 0 आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये जे स्लीपरचे कोर्स आहेत ते S1 S2 S3 S4 S5 पर्यंत दिलेले आहेत आणि हे पूर्ण नील आहे. याच्यामध्ये एकही बर्थ रिक्त नाही. तुम्ही कुठेही बघा याच्यामध्ये, तुम्ही थर्ड एसी बघा की काही इथे त्यांनी डायरेक्ट दिलेले आहे. सेकंड एसी 0 बर्थ, थर्ड एसी 0 बर्थ, स्लीपर 0 बर्थ आणि हे सगळे त्यांनी 0-0 दाखवलेले आहेत. म्हणजे याच्यामध्ये मला रिक्त सीट नाही, कुठलीच सीट मला याच्यात मिळणार नाही. अशा प्रकारे आपण आपली जी वेळेवर त्या टीसीच्या मागं फिरल्यापेक्षा आपण हा चार्ट बघून त्या सीटवर जाऊन आपण बसलो तर आपण आपलं तिकीट बनवू शकतो. जे काही ऍडिशनल फेअर आहे ते आपण त्यांना देऊन
आपलं जे काही रिझर्वेशनचं तिकीट आहे ते आपण बनवू शकतो आणि सरळ सरळ कुठल्या स्टेशनपासून कुठल्या स्टेशन पर्यंत कोणतं सीट रिक्त आहे हे सुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेल्स दिसते. म्हणजे जो रेल्वेचा चार्ट होता अगोदर, जो त्यांनी ते प्रिंट आउट करत आणि स्टेशनवर म्हणजे लावून देत होते, तो चार्ट तुम्हाला आता त्याची जे रिक्त पोझिशन्स आहेत ते इथं दिसते त्या चार्टमध्ये. अगोदर हा रिक्त पोझिशनचा चार्ट फक्त टीसी कडे असायचा. आता हा सर्वसामान्य जे काही पॅसेंजर आहेत जे रेल्वेने जातात त्यांच्यासाठी त्यांनी याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. आपण या सुविधेचा निश्चित फायदा घ्यावा आणि मला अपेक्षा आहे की तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा आपण. आणि आपण जर या माझ्या चॅनलवर नवीन असाल तर त्याला सबस्क्राईब करा, म्हणजे अशा प्रकारचे जे काही नवनवीन व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवतो त्याचं नोटिफिकेशन आपल्याला मिळणार आहे. मित्र, आजच्या आता या ही जी आज माहिती दिली या माहितीला मी आता इथं पूर्णविराम देतो. मी आता इथं थांबतो. नमस्कार.